जगामध्ये एकूण 195 देश आहेत, पण त्यापैकी फक्त 10 देशांच्याकडे अण्वस्त्र आहेत आणि त्यामध्ये आपला देश भारत एक आहे. जगामध्ये अण्वस्त्र बनवण्यासाठी प्रतिबंध असताना आपल्या देशाने अण्वस्त्र कसं काय बनवले याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची पायाभरणी डॉक्टर होमी जहांगीर बाबा यांनी केली. त्यांचा उद्देश असा होता की देश तंत्रज्ञानावरती कोणत्याही दुसऱ्या देशावरती अवलंबून असू नये. 18 मे 1974 हा दिवस भारताच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी लिहिला गेला, कारण याच दिवशी राजस्थानमधील पोखरण येथील वाळवंटामध्ये पहिली अणु चाचणी घेण्यात आली आणि या मोहिमेला भारताने स्माइलिंग बुद्धा हे नाव दिले. या ऐतिहासिक क्षणाचे नेतृत्व केले तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. त्यांच्या खंबीर राजकीय इच्छाशक्तीमुळे भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली. या मोहिमेच्या यशामागे डॉक्टर राजा रमन्ना, डॉक्टर आर चिदंबरम आणि डॉक्टर नाग चौधरी या महान शास्त्रज्ञांची अहोरात्र मेहनत आणि बुद्धिमत्ता होती. ही चाचणी पूर्णपणे शांततापूर्ण उद्देशांसाठी होती. त्यानंतर तब्बल 24 वर्षांनी 11 आणि 13 मे 1998 साली भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला. पोखरणमध्ये ऑपरेशन शक्ती अंतर्गत सलग 5 अणु चाचण्या केल्या आणि या मोहिमेनंतर भारताने स्वतःला अण्वस्त्र सज्ज देश म्हणून घोषित केले. या मोहिमेचे शिल्पकार होते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. जागतिक दबावाला झुडकारून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि या संपूर्ण मोहिमेचे तांत्रिक नेतृत्व केले होते भारताचे क्षेपणास्त्र पुरुष डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि आर चिदंबरम यांनी. शास्त्रज्ञ आणि भारतीय सैन्याने मिळून ही मोहीम पार पाडली. ही गोष्ट अमेरिकेच्या सॅटेलाइटच्या नजरेत देखील आली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला देखील भारत एक अण्वस्त्र सज्ज देश आहे या गोष्टीचा अभिमान असेल तर कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका. धन्यवाद.